हगवणीच्या वकिलाकडं वैष्णवीच्या चारित्र्यावरती संशय। वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ते पकडलं गेलं होतं। वकिलाचा कोर्टात युक्तिवाद। नीला कानाखाली मारणं म्हणजे छळ होत नाही। हगवणीच्या वकिलाचा कोर्टामध्ये अजब युक्तिवाद। हगवणे कुटुंबाला कोर्टाचा धक्का। वैष्णवीचा सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर पती, नणंद आणि सासूच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ। निलेश चव्हाणवरती अन्याय। हगवणींच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद। मैत्री खातर वाईट परिस्थितीत बाळाचा संभाळ केल्याचा दावा। लातूरमध्ये ढगफुटी सदृश पावसानं अनेकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। पालिकेनं पावसाळ्यापूर्वीची साफसफाईची कामं न केल्यानं स्थानिकांचं नुकसान। संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेवरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना झापलं। कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा। मुख्यमंत्र्यांच्या सूचना। ऑक्टोबर 2025 ची दिली डेडलाईन। पुणे मुंबईनंतर आता हिट अँड रनच्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर हादरलं। भरधाव कारनं बाईकवरच्या दोघांना चिरडलं। फरार कार चालकाचा शोध सुरू। केमिस्ट्रीमध्ये गोल्ड मेडलिस्ट असलेला शास्त्रज्ञ निघाला ड्रग तस्कर। ठाण्यातल्या बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मिळवत होता ड्रग्ज बनवण्याचं साहित्य। साहेब वाडेकर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। दरम्यान या शेतकऱ्यांना असतो कसा कुणास ठाऊक देव अजून पाहिला नाही या कवितेच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय, तर पळशी इथल्या बंधाऱ्यावरून चालत निघालेला व्यक्ती पाय घसरून वाहून गेला। पोलीस आणि स्थानिकांकडून त्याचा शोध सुरू आहे। जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे सुकना नदीला पूर आला, तर शेतींना सुद्धा तळ्याचं स्वरूप आलं। यावेळी बाकुळणी, माहेर भायगाव परिसरातील या मनमोहक दृश्याची सर्वांनाच भुरळ पडली। सांगलीच्या चांदोली परिसरात पावसानं सृष्टीचं सौंदर्य खुललेलं आहे। चांदोलीमधील मनमोहक धबधबे कोसळू लागलेत, तर 300 फूट उंचावरून कोसळणारा उखळूचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली। धाराशिवच्या येडशीमधील रामलिंगचा धबधबा ओसंडून वाहतोय। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचंही दिसून आलं। सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, तर बाझर बंधारा तुडुंब भरलाय। बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली। गेल्या 7 दिवस पडत असणाऱ्या सततच्या पावसामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या कऱ्हा नदीला पूर आला। गेल्या 11 महिने ही नदी कोरडी ठाक पडली होती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन जिल्ह्यातील 12 बंधारे पाण्याखाली गेले। जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील हुबरवाडीमध्ये पावसानं रस्ताच वाहून गेला, त्यामुळे रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून खडतर मार्गातून पायपीट करत रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। लातूर शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचंही दिसून आलं। अनेकांच्या घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। दिनो मोरियाची 5 तासांपासून चौकशी सुरू आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम आणि जोशी यांच्याशी संबंधित गोष्टींसाठी चौकशीसाठी त्याला बोलावलेलं होतं आणि मागील 5 तासांपासून ही चौकशी सुरू आहे। तर सूत्रांच्या माहितीनुसार कदम आणि दिनो मोरिया यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासातून समोर आलंय। त्या अनुषंगानं दिनो मोरियाला चौकशीसाठी बोलावलंय।
आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडून फक्त मागील 2 वर्षातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी झाली आहे, तर कदम आणि मौर्या यांच्यामध्ये जो आर्थिक व्यवहार झालाय तो मिठी नदीशी संबंधित आहे का, या अनुषंगाने सुद्धा तपास केला जातोय. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसानं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय. आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडा इथल्या निलेश पडवळ या शेतकऱ्यानं बराकीमध्ये ठेवलेला 125 पिशवी कांदा पावसानं भिजला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. कुडाळ तालुक्यातील तळ्याचे टेंब, हुमरमळा, अनाव या क्षेत्रामध्ये 4 हेक्टर शेतातील भुईमूग, नाचणी, चवळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहराला पावसानं झोडपून काढलं. मुसळधार पावसानं शेतात पाणी साचलं, तर धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव तालुक्यामध्ये पावसानं हाहाकार माजवला. दमदार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात झालेल्या पावसामुळे जवळपास 350 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली. या पडक्या घरांची जिल्हाधिकारी राहुल कनवरिया आणि तहसीलदार दीपक गिरासे यांनी पाहणी करत आढावा घेतला. कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलन होऊन 20 ते 25 घरांना धोका पोहोचलाय. कोणत्याही क्षणी ही घरं जमीनदोस्त होतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात, नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्हावासियांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजारात नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना भर पावसात रात्र काढावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल झाले. पावसामुळे तूर मोजणी विना पडून असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली. महाड MIDC मधील बिरवाडी गावातून वाहणाऱ्या काळ नदीवर खरवली इथं बंधारा बांधून पाणी अडवलं जातं. पावसामुळे या बंधाऱ्यातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे खरवलीमधील रहिवाशांना धोका निर्माण झालाय. गरज नसताना पाणी अडवलं जात असल्यानं नागरिकांनी चौकशीची मागणी केली. हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्माला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना सुरक्षेची गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून घ्या अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी केली. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीनं करण्यात आली. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या गढी इथं 6 जणांच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या टेम्पोचा अहवाल RTO विभागानं सादर केला. उड्डाणपूल उभारणीमध्ये तांत्रिक चुका झाल्या. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी 2 उड्डाणपूल एकत्र जोडले गेले, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचतं. हे पाणी वाहनांच्या काचांवर आल्यानं अपघाताचा धोका वाढतो असं अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.